नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपलं दत्ता चौले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल चर्चा करणार आहोत. अशी एक योजना आहे जी की तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य खर्च तब्बल 5 लाखापर्यंतचा माफ करू शकते. एकही रुपया न भरता वर्षाला तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील आरोग्याची सेवा ही 5 लाखापर्यंत मोफत करू शकता. होय, अशीच एक योजना आहे आयुष्यमान भारत कार्ड. तुम्ही याबद्दल ऐकलंही असेल, परंतु संपूर्ण माहिती नसेल. मग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत की नेमकं आयुष्यमान भारत कार्ड आहे काय, त्याचे वेगवेगळे फायदे काय आहेत, मग यामध्ये तुम्ही पात्र आहात का ही यादीमध्ये कसं तपासायचं, आणि जर तुम्ही पात्र असाल तर हे कार्ड कशा प्रकारे काढायचं, कार्ड काढल्यानंतर कुठल्या त्याचा वापर कसा करायचा, कोणकोणते दवाखाने आहेत ज्यामध्ये या कार्डला मान्यता प्राप्त केली जाते आणि याच्या मार्फत मोफत इलाज केला जातो. त्यासोबतच नवीन कार्डला ज्यांच्या यादीत नाव नाहीये, नवीन कार्डला अर्ज कसा करायचा, या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला एकत्र उपलब्ध होतील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र, केंद्र सरकारची जी योजना आहे आयुष्यमान भारत कार्ड ही पूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत चालवली जायची. महात्मा फुले जन आरोग्यमध्ये केवळ 2.5 लाखापर्यंतचा उपचार हा दिला जायचा. हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबासाठी ही योजना होती. त्याच धर्तीच्या आधारावरती आता PM मोदीनं या 2.5 लाखाची मर्यादा वाढवून 5 लाख करण्यात आलेली आहे. आणि जे कोणी महात्मा फुलेमध्ये पात्र होते त्याच अनुसार 2011च्या जनगणनेनुसार जे कोणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा BPL राशन कार्ड धारक आहेत त्या सर्वांची यादी ही बेनिफिशरी लिस्टमध्ये कन्वर्ट केलेली आहे आणि त्यांना मोफत 5 लाखाचा विलाज हा दवाखान्यातला केला जातो. ही होती माहिती आयुष्यमान कार्डबद्दल. याचे वेगवेगळे फायदे काय आहेत. याचा फायदा क्रमांक 1 की तुम्ही दवाखान्यात ॲडमिट झाल्यानंतर त्या दवाखान्यात जर आयुष्यमान किंवा महात्मा फुले जन आरोग्याची सोय असेल तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला एकही रुपया न भरता तुम्हाला तुमचा जो काही विलाज आहे, शस्त्रक्रिया असतील त्याच्यावरती तुम्हाला एकही रुपया न भरता ती पूर्ण केली जाते. याची मर्यादा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, प्रति कुटुंब ही 5 लाख रुपये प्रति वर्षासाठी आहे. याचाच दुसरा फायदा असा आहे की हे तुम्हाला कॅशलेस आहे आणि याच्यासाठी तुम्हाला एकही रुपया भरायची गरज नाही आहे. जर तुम्ही पात्र यादीत नाव असेल आणि तुमच्याकडे कार्ड असेल तर लागलीच तुमच्यावर उपचार केला जातो आणि जे काही बिल आहे ते बिल सरकारकडे पाठवलं जातं आणि सरकारमार्फतही ते बिल दवाखान्यामध्ये किंवा जिथं कुठं उपचार झाला आहे तिथं तुमचा बिलाची पूर्तता केली जाते. त्यामुळे तुम्हाला जे काय आहे ते एकही रुपया खर्चाची गरज लागत नाही. मग अशा या बहुमूल्य कार्डला काढण्यासाठी काय करायला पाहिजे. सर्वप्रथम तुम्हाला यादीत नाव असलं पाहिजे. तुम्ही पात्र आहात का नाही हे कसं तपासायचं, त्याचे 2 ते 3 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तुम्ही मोबाईलवरती घरी तपासू शकता. त्यासाठी आयुष्यमान नावाचं एक ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथूनही तुम्ही पाहू शकता. दुसरा पर्याय तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या साह्यानं. ह्या वेबसाईटवरती भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचं बेनिफिशरीमधनं लॉग इन करायचं, तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे, आणि त्याच्यानंतर तुमचं जिल्हा टाकायचं, राज्य टाकायचं, जिल्हा टाकायचा आहे, PMJY योजना निवडायचे, आधार कार्ड टाकायचं आणि सर्च बेनिफिशरी करायचं आहे. तर अशा प्रकारे जर तुमचं यादीत नाव असेल तर तुमची पूर्ण कुटुंबाची यादी येईल आणि जर नाव नसेल तर नो बेनिफिशरी फाउंड येईल. मग आता आपण पाहूया. सर्वप्रथम यादीत नाव आल्यानंतर काय करायचं, तुम्हाला KYC करून घेणं गरजेचं आहे. KYC मध्ये तुमचा एक फोटो काढला जाईल आणि आधार लिंक मोबाईलवरती एक OTP जाईल. तो केल्यानंतर कार्ड हे जातं ते तपासणीसाठी आणि 1 ते 2 दिवस किंवा कधी कधी 8 ते 15 दिवसही लागू शकतात आणि ते कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्याची सोय होऊन जाईल. ज्याही वेळेस अप्रूव्ड म्हणून येईल त्यावेळेस तुम्ही कार्ड हे डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे ज्यांचं यादीत नाव आहे त्यांनी हे कार्ड डाउनलोड करायचं आहे. आता प्रश्न उठतो की ज्यांचं यादीत नाव नाहीये त्यांनी काय करायचं. तर आयुष्यमान कार्ड 3.0 ही नवीन टप्पा आयुष्यमानमध्ये सुरू केलेला आहे. ज्यांचे कुणाचे नावं सुटलेले आहेत, जे 2011च्या जनगणनेच्या नंतर जन्माला आलेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत किंवा BPL राशन कार्ड धारक आहेत, त्यांना तुमचं राशन कार्ड घेऊन आरोग्य मित्र जे कुठले एम्पॅनल्ड हॉस्पिटल्स, ज्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमानचं कार्डचं काम चालतं तिथं आरोग्य मित्राशी संपर्क साधायचा आहे, तुमचा राशन कार्ड नंबर द्यायचा आहे आणि तिथंही तुम्ही राशन कार्डवरतीच किंवा तुमच्या कुटुंबाप्रमुखाचं जर आयुष्यमान कार्ड असेल तर तुमचंही आयुष्यमान कार्डमध्ये नाव तुम्ही समाविष्ट करून घेऊ शकता आणि मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचं कार्ड हे काढू शकता आणि डाउनलोड करू शकता. मग आता आपण पाहूया की कोणकोणते दवाखाने किंवा हॉस्पिटल्स यामध्ये येतात आणि कोणकोणत्या रोगांसाठी की ह्याचा विलाज हा केला जातो. तर यामध्ये
जवळपास भारतात 40,000पेक्षा जास्त दवाखाने आहेत जे की एनरोल झालेले आहेत. त्याची यादी तुम्ही आयुष्यमानच्या वेबसाईटवरती पाहू शकता. तुमच्या जिल्ह्यातील बहुचर्चित किंवा जे लोकप्रिय हॉस्पिटल्स आहेत त्यामध्येही या योजनेचा सहभाग असतो. त्यासाठी तुम्हाला चौकशी करायला लागते आणि मग तिथं जाऊन तुम्ही ॲडमिट होऊ शकता. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये कोणकोणती शस्त्रक्रिया किंवा कोणत्या आजारावरती याला लाभ मिळाला जातो. तर आयुष्यमान कार्डचं लाभ हा मोठमोठ्या शस्त्रक्रिया जसं की कॅन्सर असेल किंवा मुतखडा असेल किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल, गुडघ्याचं ऑपरेशन असेल, तर यासारख्या मोठ्या शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी असेल, यासारख्या मोठ्या शस्त्रक्रियेमध्ये आयुष्यमान कार्डचा वापर हा केला जातो आणि जवळपास 5 लाखापर्यंतचा दवाखान्याचा खर्च हा तुमचा वाचला जातो. आता यामध्ये छोटे मोठे दवाखाने किंवा नुसतं कन्सल्टन्सी आहे, तर सर्दी खोकला ताप आहे याचा समावेश केलेला नाही आहे. जिथं की 20,000 25,000च्या वरचा खर्च तुमच्या दवाखान्याचा असतो, शस्त्रक्रियेचा असतो, त्यासाठी तुम्हाला या कार्डचा वापर करण्यात येईल. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि यामध्येच परत एक नवीन गोष्ट आहे की वयवंदना कार्ड काय असतं, हे वयवंदना कार्ड सर्वांना मिळतं का आणि त्याचं वय काय पाहिजे या वयवंदना कार्डसाठी, ह्याची ही माहिती मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.